प्रवीण तरडे दिग्दर्शित देऊळबंद 2 या सिनेमानं तब्बल 100 कोटींचा गल्ला कमावला आहे। सिनेमाच्या यशाचा आनंद सेलिब्रेट करण्यासाठी देऊळबंद 2च्या टीमनं सक्सेस पार्टीचं आयोजन केलं होतं। राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, मंत्री उदय सामंत आणि चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित होते। 100 कोटीपर्यंत पोहोचला मराठी सिनेमाचा आज एक भव्य सक्सेस आपल्याला दिसून येत आहे। आपण आता खऱ्या अर्थानं आहोत ते म्हणजे पुण्याला, आणि पुण्याला इथं गोष्ट मोठी 100 कोटीची असा मोठा बॅनर देखील इकडे लागला। देऊळबंद 2 आता परीक्षा देवाची ह्या सिनेमासाठीच्या गोष्टी आहेत। आणि जर आपण बघितलं गेलं तर सगळे जे देऊळबंदच्या निमित्तानं जे लोक एकत्र आले ते सगळ्या लोकांचे इथे मोठमोठे पोस्टर पण इकडे लावण्यात आले। फक्त सिनेमाच नाही तर कलाकारांचे फोटो सुद्धा इकडे लावण्यात आले। सोबतच हा इव्हेंट मराठी कलाकारांचा आहे आणि ते संपूर्णपणे मराठी कलाकारांचा सुद्धा उल्लेख या देऊळबंदच्या निमित्ताने इकडे करण्यात आला। आपण बघू शकतो तर छोटे छोटे कटवेज देखील सगळ्या कलाकारांचे पाहायला मिळत आहेत आणि ते चित्र इकडे पाहता येत आहे। एकंदर पाहिलं गेलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यांमधून जे सगळे कलाकार आहेत त्यांचे सुद्धा मोठमोठे कटवेज आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळतात। देऊळबंदचा मोठा लॉन्च, मोठा खऱ्या अर्थानं सक्सेसची गोष्ट आज इथं आपल्याला मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते। देऊळबंद 2 हा सिनेमाच्या निमित्तानं आज 100 कोटीचं मोठं सेलिब्रेशन इथे होणार आहे। एकंदर पाहिलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज देऊळबंदचं सक्सेस आज इकडे खरं तर सेलिब्रेट होणार आहे आणि त्यासोबतच आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सगळी मंडळी आज एकत्र येत आहेत। त्यासोबत सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार पण असणार आहेत। त्यामुळे हा सोहळा हा मराठी सिनेसृष्टीचा भव्य दिव्य सोहळा असेल हेच आपल्याला पाहायला मिळत आहे। निखिल सुभाष, पुढार न्यूज, पुणे।